गुड मॉर्निंग एव्हरीबडी. विद्यार्थी मित्रो, मागच्या वेळेस आपण इकोसिस्टम मध्ये व्हॉट इज इकोसिस्टम, which factors are involved in that ecosystem, what is biotic factor, what is abiotic factors, what is the correlation, what is producer, या सगळ्या फूड चेन मधल्या घटकांविषयी अभ्यास केला होता. इकोसिस्टम मध्ये असणारे घटक हे एकमेकावर कशा पद्धतीने अवलंबून असतात खूप सारे याचाही आपण विचार केला होता. डायग्राम काढल्यानंतर त्या डायग्रामशी तुम्ही इकोसिस्टम मध्ये असणाऱ्या घटकांमध्ये असणारं कोरिलेशन, when we talk about these factors that present in that ecosystem, then you better understood about the environmental classification. In this chapter, I repeat again, when you talk with the diagram, then you better classify the given organism, given terms. जेव्हा आपण त्या डायग्रामशी एकरूप होऊन जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला त्या घटकांबद्दलचं वर्णन बारकाईने करता येतं. मागच्या वेळेस आपण फूड चेन मधला पहिला इकोसिस्टम मधला महत्वाचा घटक बघितला होता, प्रोड्युसर्स. आणि why they are called producers? Because the green plant that present in ecosystem synthesize their own food. That is why they are called producer. Each every food cycle start with producer. Then at that time I also told you that about the biotic and abiotic factors which are present in that ecosystem, they are correlated with each other. आणि त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं उदाहरण, एक पॉन्ड्स आहे आणि त्या पॉन्डच्या सभोवताली असणारे ऑर्गॅनिझम एकमेकावर कसे डिपेंड्स असतात त्याबद्दल आपण त्यावेळेस चर्चा केली होती. हे सगळं पाहत असताना एक साधं उदाहरण त्यावेळेस तुम्हाला दिलं होतं मी. बर्ड्स दॅट लिव्ह ऑन द ट्री, व्हॉट इज द कोरिलेशन ऑफ दीज बर्ड्स between tree, then what is the correlation between tree and ponds? Correct, they are correlated with each other. This correlation that we say the ecosystem. In your textbook on page number 2, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्ट पूर्ण करायचा आहे. तो चार्ट पूर्ण करत असताना चार्ट मध्ये दिलेले घटक आणि आपलं इकोसिस्टम मध्ये असणारे फॅक्टर्स यांचं रिलेशन आहे. इफ यू बेटर अंडरस्टूड अबाउट द इकोसिस्टम, दॅट फूड सायकल, फूड चेन, फूड वेव्स, then you can easily fill this chart. But तुम्हाला त्यासाठी ती फूड सायकल मध्ये असणारे घटक कोणकोणते घटक असतात तर बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर असतात, प्रोड्युसर असतात, प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स, टर्सरी कंझ्युमर्स, एपेक्स कंझ्युमर्स. हे जेव्हा आपण त्याच्याबद्दलची चर्चा केली, ती चर्चा केल्यानंतर आपल्याला पुढचा भाग आहे कंप्लीट दी चार्ट्स विच इज गिवन इन युअर बुक. जसा मी इथे ड्रॉ केलेला आहे तसाच तुम्ही पुस्तकामधून वहीमध्ये हा चार्ट तयार करून
तो फिल करायचा आहे पुस्तकामध्ये भरताना. When you complete the chart in your textbook, you can use the pencil only. पेन्सिलने तुम्ही तो चार्ट भरू शकता आणि नंतर मग तो वहीमध्ये ट्रान्सलेट करा. आणि हे करत असताना प्रत्येक घटकांबद्दल आपल्याला थोडी थोडी माहिती असणं आवश्यक आहे आणि हीच माहिती आपल्याला या पूर्ण चॅप्टर मध्ये पुरेशी होते. That is why first you will have to fill this chart which is given in your book, which is written over here. Ecosystem. First, what is ecosystem? The area around us. मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं होतं, जेव्हा आपण जिथे आहोत तिथल्या फॅक्टरचं कलेक्शन केल्यानंतर ऑटोमॅटिकली these factors are classified into abiotic components and biotic components. That means biotic factor, fill the empty bracket which is given in your book, which is written over here with the help of black pen. फर्स्ट, ही जी रिकामी जागा तुम्हाला भरायची आहे ही इकोसिस्टमचे मेन दोन भाग आहेत. एक आहे अबायोटिक फॅक्टर आणि दुसरा आहे बायोटिक फॅक्टर. अगेन अबायोटिक फॅक्टर, अबायोटिक मीन्स non-living organism. When you think about the non-living organism, suppose water, sand, soil, then other minerals, such a components that present in ecosystem, they are belongs to abiotic component, which are important to the other living things. म्हणजे पहिला स्टेप आपला इकोसिस्टमचा क्लासिफिकेशनचा काय आलेला आहे? अबायोटिक आणि बायोटिक. Abiotic component which is given, we'll have to write, you can write the biotic factor. Another factor is biotic factor. Now first we'll complete these sides. Abiotic factors. Again abiotic factors mainly classify into physical and chemical. Now physical means the factors that present in ecosystem, they does not change chemically in the environment. For example, you can take the soils, minerals, waters, soil, water, then water vapor. These are the physical factors that present in the ecosystem. पहिलं क्लासिफिकेशन काय झालं लक्षात घ्या. अबायोटिक आणि बायोटिक. बायोटिक जे तुम्हाला पुस्तकामध्ये भरायचं आहे. अबायोटिक आपण बघतोय. अबायोटिक फॅक्टर मेनली क्लासिफाय इनटू फिजिकल अँड केमिकल. अगेन फिजिकल, chemically does not change, they remain, only the state of that substance can be changed. For example, we will take the example of water. Water may be found in solid state in the form of ice. Water may be found in environment in the gaseous state, that we say the water vapor. That means they does not change chemically, only physical change that we found, and that is why abiotic factor classify into physical and chemical. फिजिकल मध्ये आपण मी तुम्हाला उदाहरणं दिली. एक ब्रँच ही तुमची कंप्लीट झाली आहे. नाउ we will discuss on chemical factors. You can take the example of chemical factors. Again classify into inorganic and organic. Inorganic
Inorganic substance, for example, carbon, hydrogen, oxygen, nitrogen, then phosphorus, iron. These are the factors that found in a single form. जर आपण यांना एकत्र कंबाईन केलं तर कंपाऊंड तयार होतात आणि जर ते त्यांच्या मूळ स्थितीत असतील तर त्यांना आपण एलिमेंट म्हणतो. दीज आर द इनऑर्गॅनिक सबस्टन्स. दॅट मीन्स केमिकल सबस्टन्स दोन याच्यामध्ये डिवाइड होतात, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. मग ऑर्गॅनिक मध्ये आपण पूर्ण केलं चार्ट, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न. नाव we will discuss on organic substance. What is organic substance? Like a nutrients. Nutrients, when we take the foods, it is consist of carbohydrates, fats, proteins. Such a nutrients form when carbon, hydrogen and oxygen combine together. म्हणजे कार्बन, ऑक्सिजन हे एकत्र आले तर त्याच्यापासून तयार होणारे त्यांना आपण ऑर्गॅनिक मध्ये क्लासिफाय करतो. दॅट मीन्स केमिकल सबस्टन्स मध्ये ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स that you know that nutrients that found in food, the carbohydrate, protein, fats, minerals also found in this organic substance. That means अबायोटिक कंपोनंट चे ब्रँच आपली इकडे कंप्लीट होते. हे तुम्हाला चार्ट फिलअप करताना केमिकलच्या दोन ब्रँचेस, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. अगेन इनऑर्गॅनिक्स, carbon, hydrogen, oxygen. Organic, nutrients, which are the nutrient present in our food, that carbohydrate, protein, fats, minerals, vitamins, like this. These are the organic substance that present in abiotic compound. हा अबायोटिकचा चार्ट आपला पूर्ण झाला. ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण चार्ट अत्यंत शांतपणे क्लिअर कराल तेव्हा ह्या धडा तुमचा जवळजवळ संपलेला. नाउ यू बेटर अंडरस्टूड अबायोटिक कंपोनंट. अगेन आय रिपीट, अबायोटिक फॅक्टर क्लासिफाय इनटू फिजिकल अँड केमिकल. फिजिकल मीन्स you know that soil, minerals, water vapors, such a components which only physically change that. You know, physical म्हणजे काय, त्यांच्या अवस्थेमधला बदल आपल्याला दिसतो, त्यांच्यामध्ये कंप्लीट चेंज होत नाही, म्हणून ते फिजिकल फॅक्टर मध्ये. नंतर केमिकल अगेन क्लासिफाय इनटू इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. Organic, nutrients. Again, nutrient classify into carbohydrate, proteins and fats. I think you better understood about the abiotic factors. Then we will discuss on biotic factor. Another biotic factor mainly classify into autotrophic and heterotrophics. Now, autotrophics means the organism which synthesize their own food. Again, biotic means living organism. Living organism mainly दोन याच्यामध्ये येतात. We are also include in living organism. Plant also include in living organism. मग आता या दोघांमधला मेन फरक आहे, एक स्वयंपोषी आहे, दुसरा परपोषी आहे. लक्षात घ्या. That means biotic factor mainly classify into autotrophic and heterotrophic. Autotrophic means the organism which synthesize their own food. Heterotrophic means the organism which does not synthesize their own food. We are also included in that heterotrophics. Now,
we will complete one side of biotic factor. Biotic factor ची एक साइड आपण जर बघितली तर काय आहे ते heterotrophic मध्ये you know that we will already discuss on this heterotrophic when we study about the food chain, food cycle in last period. The plants heterotrophic means they are called producer. आठवतंय का तुम्हाला फूड सायकल मध्ये पहिलं प्रोड्युसर, देन फर्स्ट प्रायमरी कंझ्युमर्स, देन सेकंडरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर्स मध्ये कोणते ऑर्गॅनिझम येतात? ग्रासहोपर, डिअर, गोट्स. त्यानंतर सेकंडरी कंझ्युमर्स, ग्रासहोपरला खाणारा फ्रॉग, स्नेक. टर्शरी कंझ्युमर्स, टर्शरी मीन्स तो ग्रासहोपरवरही अवलंबून आहे आणि तो फ्रॉगवरही अवलंबून आहे, म्हणून त्यांना टर्शरी कंझ्युमर्स म्हणतात. ते आपण आता त्याला वारंवार रिमेंबर करू, तिकडे हे नाही. इथे आता कॉन्सन्ट्रेट करा. बायोटिक फॅक्टर्स क्लासिफाय इनटू heterotrophic as well as heterotrophic. Heterotrophics, I already told you that heterotrophic means synthesize their own food. Then producer, for example plant. Biotic factor ची एक ब्रँच आपण पूर्ण केली. I think you better understood about the heterotrophic. Now heterotrophics, again you know that there are different types of animals. Certain animals are just like a human being animals. Then when we discuss about the food cycle, the decomposers, that means heterotrophic basically classify into animal and decomposers. या दोघांमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसते. हेटरोट्रॉपिक मध्ये अॅनिमल्स आहेत, डिकम्पोजर आहेत. दॅट मीन्स तुम्हाला इथे फिलअप करताना अॅनिमल आणि डिकम्पोजर. अगेन अॅनिमल क्लासिफाय इनटू प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी अँड टर्सरी कंझ्युमर्स. देन याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. प्रायमरी मीन्स दे डायरेक्टली डिपेंड्स अपॉन producer, plant. For example, grasshopper, goat, camel, such types of animals, they are called as primary consumers. What is the another name? तुम्हाला आठवतंय का बघा यांचा दुसरं नाव काय प्रायमरी कंझ्युमरला? त्यांच्या अन्नाच्या सवयीवरून त्याचे दोन प्रकार पडतात. आठवतंय का बघा? हर्बिओरस अँड कार्निओरस. तर हर्बिओरस यांना म्हणतात प्रायमरीना. जेव्हा आपण हे सगळं वाचत जाऊ त्यावेळेस तुमचा मागचा जो भाग आहे तो इकडे तुम्ही टच करायचा याला. प्रायमरी हर्बिओरस, दॅट मीन्स दे आर डिपेंड्स ऑन प्लांट ओनली. सेकंडरी विच फीड ऑन प्रायमरी. हे सगळं रिलेशन आहे. Secondary consumers, they are depends on primary consumers. Again tertiary means which depends on secondary as well as primary consumers. That is why they are called tertiary consumers. And last one, apex consumer. This is the end of this chart. You better understood. In decomposer, bacteria and fungi. Again I repeat one more time, biotic factor classify into heterotrophic, heterotrophic. Heterotrophics मध्ये कमी ब्रांचेस आहे, producer and plants. But heterotrophic again classify into animal and decomposers. Animal again classify into 4 types: primary, secondary, tertiary and apex consumers. And decomposers, another type of heterotrophic decomposers, that is bacteria, fungi. These are the factors, decomposers. Why they are called decomposers? Because
they decompose the substance that dissolve in soil. Suppose certain organism when die, they dissolve in soil, they convert into the another components, the energy released from that living non-living organism, and then that process is called decomposition. The bacteria and fungi involved in these factors. I think you better understood the chart which is given on your book. Try to complete the chart 3 to 4 times, and when you discuss, when you think about the every factors with the help of your book, then you can write down the chart easily. Is that clear? Have a nice day. I will give you 3 to 4 questions tomorrow. आज फक्त तुम्ही पुस्तकामधून हा चार्ट भरायचा, आणि चार्ट भरल्यानंतर मग मी त्याच्यावर काही प्रश्न तुम्हाला देईल, मागचा जो भाग आहे आणि हा. ओके, हॅव अ नाईस डे.